पाऊस पडत असताना कुणाला बरं कुरकुरीत, खमंग, खरपूस आणि गरमागरम नाश्ता असा कुणाला खावासा नाही वाटणार, तर सगळ्यांनाच आवडतो. तर चहाबरोबर, गरमागरम चहाबरोबर पाऊस पडत असताना असा जर आपण नाश्ता केला तर सगळे घरातले खुश होतील. मी घरी पिझ्झा बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं तर ते सगळं आणून ठेवलेलं होतं. तर ते जास्त असल्यामुळे आता पिझ्झासुद्धा बराच वेळा करून पण खाऊन कंटाळा येतो. तर मग वेगळ्या पद्धतीचा कोणता नाश्ता बनवायचा, तर बघा आज मी जो नाश्ता बनवला आहे तो तुमच्याशी शेअर करते. अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता तयार होतो. तर बघा आता मी कांदा, ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची घेतली. आता यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर ते त्याचं काही प्रमाण नाही, आपल्याला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता मी हे सगळं कापून घेतलं आहे, हिरवी मिरची, नंतर ढोबळी मिरची आणि कांदा. आता इकडे बघा मी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये बटर घातलेलं आहे आणि लसूण जो आहे भरपूर प्रमाणात आपण यामध्ये वापरायचा आहे. तर तो खलबत्त्यामध्ये थोडासा जाडसर असा मी ठेचून घेतलेला आहे. आता तो बटरमध्ये आपण चांगला तळून घ्यायचा आहे आणि नंतर हिरवी मिरची जी चिरलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची. आता हे सगळं जे साहित्य आहे आपल्याला भाजी वगैरे करायची नाही, अगदी हलकंसं मऊ होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. नंतर कांदा घालायचा आहे, तो सुद्धा अगदी थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आणि नंतर ढोबळी मिरची घालायची, तर तीसुद्धा आपण अगदी हलकी मऊ होईपर्यंत परतायची. आता यामध्ये मुलं जी भाज्या खात नाही तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. जे आवडत नाही मुलांना किंवा मुलं खात नाही, आपल्याला असं वाटतं की मुलांनी हे खावं, तर या सँडविचमध्ये तुम्ही जे भाज्या घालताल तर ती मुलांना लक्षातसुद्धा येणार नाही, अगदी आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं ओरेगॅनो घातलेलं आहे. आता हे जे आपण पहिल्यांदा पनीर जे मी खिसलेलं होतं तर ते पनीर त्यामध्ये घालायचं आहे. तर आता बघा मी पनीर घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण हे अमूलचं जे चीज आहे तर ते पण मी त्यामध्ये खिसून घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सर्व साहित्य त्यामध्ये आता घालू शकता. आता हे चिली फ्लेक्स त्यामध्ये टाकते. तर जास्त मुलं लहान जर खात असतील तर तुम्ही जास्त ते टाकू नका. पुन्हा त्यामध्ये ओरेगॅनो मी घातलेलं आहे आणि नंतर मेयोनीज घातलं. तर हे सगळं जे साहित्य आहे तुम्ही कमी जास्त करू शकता. जे तुमच्या मुलांना आवडत असेल, तुम्हाला आवडत असेल ते जास्त प्रमाणात तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. आता या साहित्यामध्ये मीठसुद्धा असतं, त्यामुळे मीठ थोडंसं जपूनच तुम्ही वरून टाका. आता पुन्हा त्या कढईमध्ये मी बटर घातलं आहे आणि लसणाचा जास्त चांगला फ्लेवर येण्यासाठी पुन्हा आपण त्यामध्ये लसूण जो आहे तर तो थोडासा खलबत्त्यामध्ये जाडसर आपण अगदी टेचून घेतलेला आहे. तर तो पण बटरमध्ये चांगला पुन्हा तळून घ्यायचा. आपण अगोदरसुद्धा घातलेला होता. आता हा वरनं आपण लावणार आहोत, म्हणजेच खमंग असं छान असं सँडविच तयार होईल. आता यामध्येच पुन्हा आपण ओरेगॅनो घातलेलं आहे. तुम्ही जसं आवडत असेल तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ही फोडणी आपली ही तयार झाली. आता मी 2 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. आता त्याच्या एक साईडला आपण हे बटर लावून घ्यायचं. तर बघा मुलांच्या हे आवडीचं सगळं साहित्य जे आहे तर अगदी आवडीचं आहे, तर सगळ्यांनाच हे आवडेलसुद्धा, छान चव लागते. आता हे मुलं जी आहेत तर सुट्टीच्या दिवशी घरी असतात, सकाळी आपण हा नाश्ता करून देऊ शकतो किंवा मुलांना नाश्त्याचा डबा जर द्यायचा असेल तरीसुद्धा आपण हे करून देऊ शकतो. किंवा मुलं शाळेतून आली, छोट्या मोठ्या भुकेसाठीसुद्धा हे करू शकतो. घरातली मंडळी कामावरून आली, अगदी चहासोबत अगदी छोटासा नाश्ता जर द्यायचा असेल त्यावेळेससुद्धा आपण हे करून त्यांना देऊ शकतो. गरमागरम चहासोबत पाऊस पडताना अगदी हा नाश्ता जो आहे पोटभरीचासुद्धा होतो आणि आवडीचासुद्धा होईल त्यांना. आता हे दोन्ही आपण ब्रेडला हे लावलेलं होतं बटर, त्यावरती आता हे जे तयार केलेलं आहे आपण आता सर्व साहित्य एकत्र, तर त्याचा अगदी लेयर द्यायचा आहे, अगदी जाडसर छान असा सगळीकडून पसरवून द्यायचा आहे आणि त्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा. आणि आता मी तवा तापायला ठेवलेला होता, त्यावरती आता पुन्हा आपण बटर टाकायचं आहे. आता बटरवरती ही ब्रेड जो आहे आपल्याला छान उलटण्याने अगदी दाबून दाबून छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं. तर गॅसची फ्लेम जी आहे तर एकदम कमी करायची, म्हणजेच हे कुरकुरीत होतं
आणि जर गॅस मोठा जर केला तर हा कुरकुरीत होणार नाही, खमंग होणार नाही, अगदी मऊ जसाच्या तसा राहील. तर कमी गॅसवरती मात्र आपल्याला हे उलटण्याने थोडासा दाब देऊन आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं. तर दोन्ही साईडने आपण हे चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजेच त्यातली ज्या भाज्या आहेत त्या छान अशा मऊ होतात आणि खायलासुद्धा आपल्याला अगदी जास्त कच्च्या लागणार नाही. तर बघा आता हे दोन्ही साईडने मस्त खरपूस असं आपण हे भाजून घेऊयात. आता त्यावरती आपण आता जी फोडणी केली होती लसणाची, तर तीसुद्धा आपण चमच्याने आता त्यावरती लावून घ्यायची, म्हणजे छान लसणाचा फ्लेवर त्याला छान येतो. तर मस्त असं आपलं हे ब्रेडचं सँडविच जे आहे तर ते तयार झालेलं आहे. आता रोज रोज आपण त्याच नाश्त्याची सुद्धा आपल्याला चव घेऊन कंटाळा येतो, शिरा पोहे तेच करून. तर हेही काही जास्त अवघड नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे सहज बनवू शकतो. एकदा जर सर्व साहित्य आपण आणलं तर आपण हे बराच वेळा त्यामध्ये हे करून घरातल्यांना खाऊ घालू शकतो आणि अगदी वेगळ्या प्रकारचा हा जो नाश्ता आहे तर सगळ्यांना आवडेलसुद्धा. तर बघा अगदी दोन्ही साईडने मस्त खरपूस असा आपला हे सँडविच भाजून तयार झालेला आहे. तर त्याला सँडविच मेकरची सुद्धा गरज नाही, तव्यावर सुद्धा अगदी उलटण्याने आपण दाब देऊन छान असं हे भाजून घेऊ शकतो. आता गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे थोडंसं मऊ वाटतं, थोडंसं थंड झाल्यावर हे छान कुरकुरीतसुद्धा होतं. तर मस्त असं आपलं हे ब्रेडचं सँडविच जे आहे ते खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर बघा आपण आता दुसरंसुद्धा सँडविच तयार करून घेतलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला कापून दाखवते. तर बघा एकदा जर तवा तापलेला असला तर झटपट आपला हा नाश्ता अगदी तयार होतो. तर बघा आपण आता एका प्लेटमध्ये ठेवूयात. तर त्यावरती तुम्ही चीजही खिसून घेऊ शकता, पनीरही खिसून घेऊ शकता, मुलांना जसं आवडत असेल तसं तुम्ही करून देऊ शकता. तर बघा आपलं रेडी झालेलं आहे ब्रेडचं छान असं सँडविच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि थोडेफार आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.